शुभांगी। MDTV न्यूज मध्ये आपले स्वागत। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। सामाजिक परिवर्तनाचे प्रणेते क्रांतीसूर्य महात्मा फुलेंना जयंतीनिमित्त अभिवादन। सतत दंगलीच्या अप्रिय घटनांनंतर नंदुरबारात माळी समाज महासंघाकडून प्रबोधन। इस्लाम धर्मीयांचा नंदुरबारात 2 दिवसीय इस्तेमा, लाखांवर अनुयायी उपस्थित। सराफ व्यावसायिकांचे नवे आंदोलन, पेढीवर सोन्याऐवजी झाली उसळची विक्री। सलग 3 दिवस बंद नंतर बँका गजबजल्या, पेन्शनरांसह ग्राहकांची दिसली गर्दी। आणि श्री वैष्णव दसा पोरवाल पंचमंडळातर्फे देसाईपुऱ्यात पुष्टीधाम मंदिराचे लोकार्पण। बातमी आता विस्ताराने। समाजाला प्रेरणा देण्यासाठी मोठे कार्य करावे लागते, अहोरात्र झटावे लागते। क्रांतीसूर्य महात्मा फुले यांनी हेच केले। त्यांच्या कार्यामुळे देशात शिक्षणासह परिवर्तन घडले आणि घडविले जात आहे। बघणार आहोत जयंती दिनाची बातमी। मानवाचा धर्म एकच असावा, सत्याने वर्तावा, अशी शिकवण महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिली। त्यांच्याच प्रयत्नाने नुसते मळे नाही तर शाळा सुद्धा फुलल्या। सोमवारी महात्मा फुलेंची जयंती सर्वत्र साजरी झाली। नंदुरबार पालिकेत प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी मुख्याधिकारी गणेश गिरी, प्रशासन अधिकारी मच्छिंद्र गुलाले यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो। राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो। राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो। राष्ट्रपिता ज्योतिबा फुलेंचा विजय असो। दरम्यान शहरातील माळीवाडा भागात देखील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाला या जयंती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले। सायंकाळी स्मारकाभोवती प्रज्वलित दिव्यांनी सर्वांचे लक्ष वेधले। जय ज्योती, जय क्रांती, शिकवा रे शिकवा, मुलींना शिकवा, शिकवा रे शिकवा, मुलींना शिकवा। MDTV न्यूज ब्युरो, नंदुरबार। आता बातमी महात्मा फुले यांना मानणाऱ्या माळी समाज बांधवांची आहे। नंदुरबार शहरात संमिश्र वस्तीमध्ये हा समाज राहतो। गेल्या काही महिन्यात धार्मिक सणांच्या पूर्वी दुसऱ्या समाजाकडून दंगल घडविली गेल्याचा आरोप आहे। समाजाच्या महासंघाने याबाबत बैठकीतून दिशा दिली। शहरातील माळीवाडा भागात योगेश्वरी माता मंदिर परिसराचे हे दृश्य आहे। निमित्त महाराष्ट्र माळी समाज आयोजित बैठकीचे होते। गेल्या काही महिन्यात नंदुरबारात वारंवार दंगली घडल्या, त्याचा फटका समाजाला सोसावा लागला। या पार्श्वभूमीवर महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष अनिल महाजन यांनी भेट देऊन माहिती जाणून घेतली। त्यांचे जोरदार स्वागतही झाले। आयोजित बैठकीला संबोधित करताना महाजन यांनी माळी समाज बांधवांनी संयम ठेवला पाहिजे, अकारण गुन्ह्यांमध्ये अडकू नये असे आवाहन केले। की नंदुरबारमध्ये हा असा प्रकार घडला, परंतु या प्रकाराचं मूळ शोधून काढणं हे गरजेचं आहे। नेहमी असा प्रकार होत आहे, पण हा प्रकारच होऊ नये याचं मूळ शोधणं खूप गरजेचं आहे। आणि हा प्रकार होणारच नाही याची सर्वांनी एक मानसिक तयारी केली पाहिजे। दुःख वाटतं, आपला एखादी समाज बांधव आज 10 ते 12 मुलं जेलमध्ये आहेत। मी परवाच्या दिवशी तुमची नंदुरबारची मंडळी माझ्या ऑफिसला आलेली, मी जेलरलाही सांगितलं की वयाने कमी असतील, तारुण्य पण असेल, काही चुका झाल्या असतील नसतील, चुकीच्या गुन्ह्यात खोट्या गुन्ह्यात अडकवले गेले असतील, पण ते तरुण तुमच्याकडे आलेले आहेत आणि तिथे त्यांच्यावर कुठेतरी अन्याय नाही हो आणि ते गुन्हेगारी पार्श्वभूमीला न जावं, त्यासाठी तुम्ही खास करून त्यांना चांगल्या बॅरेकमध्ये ठेवा। मी असं स्वतः जेलरांशी बोललेलो आहे आणि स्वतः नाशिकमध्ये प्रत्यक्ष त्यांची आता भेटी घेणार आहे। माझ्या मित्रांनो, भावांनो, तरुणांनो, आज राज्यभर माळी समाजाचं काम करत असताना अनेक अनुभव येतात। अरे आपण आपला इतिहास काय आहे आणि आपण करतो काय आहे
कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी, हा आपला संदेश आहे. आपण शांतताप्रिय लोक आहोत. आज आपण समाजाला माळा घालतो. आज सर्व समाजाचे लोक असतील त्यांना आपण फुलाच्या माळा घालतो. आज माळी ही जात आपली आहे आणि आपल्या जातीवर असा ठपका लागणं हे कितपत योग्य आहे? 2-3 तरुण असतील, डोके भडकवले असतील, याचा अर्थ सर्व समाजाने त्याच्यावर डोक्यावर परिणाम करून घ्यावं हे चुकीचं आहे. जे काही समाजाचे चांगले सुज्ञ नागरिक असतील, महिला असतील, ज्येष्ठ माझ्या आई बहिणी असतील, त्यांनी समजावा. उगाच उतावळापणामध्ये काहीतरी करून बसायचं आणि पूर्ण त्याचं जे वाटोळं आहे पूर्ण आयुष्याचं आणि पूर्ण परिवाराचं वाटोळं होतं. 2 दगड आपण मारायचे, 2 दगड त्यांनी मारायचे आणि उगाच जेलमध्ये जाऊन बसायचं आणि आपला परिवार रोडावर आणायचा. आपण शेतकरी वर्ग आहोत. आपला समाज रोज कमवणार तर खाणार अशा पद्धतीने आहे. MDTV न्यूज ब्युरो, नंदुरबार. इस्लाम धर्म सर्वांना शांतता शिकवितो. काहींना वगळले तर अनेक त्यासाठी दुवाच करतात. नंदुरबारात हा 2 दिवसीय इस्तेमा अर्थात धार्मिक समारोह आयोजित आहे. लाखोंवर अनुयायी यासाठी हजर झाल्याचे सोमवारी पाहावयास मिळाले. धर्म संमेलन म्हणजेच इज्तेमा इस्लाम धर्मीयांकडून प्रतिवर्षी भरविण्यात येते. सोमवार व मंगळवारी नंदुरबारात त्याचे आयोजन आहे. शहरातून जाणाऱ्या साक्री रस्त्यावर विशाल मैदानावर हे संमेलन पार पडते आहे. संमेलनात महाराष्ट्रासह लगतच्या गुजरात, मध्य प्रदेश आणि इतर प्रांतातील अंदाजे 2 लाखांवर अनुयायांची हजेरी दिसली. यांचे हे संमेलन नेहमीच गोपनीय राहिले आहे. धर्मगुरूंचे मार्गदर्शन हाच एकमेव मुद्दा असतो. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे एवढ्या मोठ्या समारोहामुळे कुणाला अडचण होऊ नये याची दक्षता घेण्यात आली. नियुक्त स्वयंसेवक वाहतूक नियोजन आणि इतर व्यवस्थांसाठी तैनात दिसले. मंगळवारी समारोप होणार आहे. MDTV न्यूज ब्युरो, नंदुरबार. बातमी आता सोनार समाजाची अर्थात सराफ व्यवसाय करणाऱ्यांची आहे. दुकाने बंदच आहेत. शासनाने वाढीव अबकारी कर रद्द करण्याची मागणी कायम दिसली. सोन्याच्या पिढीवर उसळ विकली गेली. पाहूयात ही बातमी. मागणीला मान्यता मिळत नसेल तर टोकाला जावे लागते. त्यासाठीचे अनेक पर्याय हिंदुस्थानच्या लोकशाहीमध्ये उपलब्ध आहेत. सराफ व्यावसायिकांनी त्यालाच हत्यार केले आहे. शासनाने जाचक अटी मागे घ्याव्यात म्हणून नंदुरबारात हे पुढचे पाऊल उचलण्यात आले. सोने विकणाऱ्यांनी चक्क उसळचा ठेला मांडला. ₹10 या दराने विक्री करण्यात आलेल्या उसळचा सर्वांनी मनमुराद आनंद घेतला. व्यवसायाला चालना नसल्याने हे पाऊल उचलल्याचे फेडी संचालकांकडून यावेळी सांगण्यात आले. सरकार ने जो सोनार लोगों पे जो एक्साइज ड्यूटी लागू किया है, जो हमारा विरोध आज 40 दिन से चल रहा है, तो सरकार जो सुन नहीं रही है, तो उसके हिसाब से जो हमारे मजदूरी करने वाले जो लोग हैं वो काफ़ी परेशान हो चुके हैं. तो उन्होंने अपना धंधा जो बंद रखा है 40 दिन से, तो उनके पास में पेट पूरा करने के लिए कोई उपाय नहीं है. जिसके हिसाब से उन्होंने आज दूसरा पर्याय ढूंढा है कि उन्होंने सोनार की दुकान में दूसरा धंधा चालू किया है जिससे उनका पेट पल सके. अगर ये बात सरकार तक पहुँच सकती है और सरकार को समझ में आए और एक्साइज ड्यूटी वापस हो, तो हम उनका बहुत बहुत आभार व्यक्त करेंगे और हमारी तरफ से जो होता है हम वो कर रहे हैं. शराब स्वर्णकार एक जुटीचा विजय असो. MDTV न्यूज ब्युरो, नंदुरबार. शुक्रवारी गुढीपाडवा, शनिवार दुसरा आणि रविवारची साप्ताहिक सुट्टी. यामुळे गेल्या 3 दिवसांपासून बँकांचे व्यवहार बंद होते. मार्च एंडिंग असल्याने पेन्शनरांना पेन्शन मिळाले नाही. साहजिकच सोमवारी स्टेट बँकेत गर्दी दिसून आली. सलगच्या सुट्ट्यांचा आर्थिक व्यवहारांवर परिणाम होतो. बँकांच्या कामकाजावर बोजा पडतो. सलग 3 दिवस सुट्टी असल्याने नंदुरबार स्टेट बँकेत हे चित्र पाहायला मिळाले. आर्थिक व्यवहाराशी संबंधित ग्राहक, पेन्शनरांसाठी आलेले ज्येष्ठ नागरिक, ATMमधून पैसे काढणारे अशा सर्वांची गर्दी दिसली. मार्च अखेर असल्याने पेन्शनरांची पेन्शन उशिरा म्हणजेच 7 एप्रिलला जमा झाली. माहिती नसल्याने अनेकांनीही काढली नाही. त्यापैकी बहुतेकांची सोमवारच्या या गर्दीत वर्दळ होती. आता पुन्हा गुरुवारी 14 एप्रिल, शुक्रवारी श्रीरामनवमी, यामुळे बँक व्यवहाराबाबत नेमका खुलासा नाही. ग्राहकांची बुधवारपर्यंत गर्दी वाढणारीच दिसेल. आमच्या पेन्शनधारकांना आम्ही विनंती करू इच्छितो की या महिन्यामध्ये पेन्शन ही स्टेट गव्हर्नमेंटची 7 तारखेला रिलीज झालेली होती. 7 तारीख आणि आज दिनांक 11 रोजी बऱ्याच पेन्शनधारकांनी आपली पेन्शन काढलेली आहे.
अजूनही काही ग्राहक असतील की ज्यांनी पेन्शन काढलेली नसेल तर त्यांनी आपल्या गरजेनुसार बँकेत येऊन पेन्शन काढून घ्यावी. दुसरं असं की पेन्शनधारकांना विनंती करण्यात आलेली होती की प्रत्येकाने आपलं आधार कार्ड हे खात्यामध्ये नोंदवायचं आहे. तर ज्या पेन्शनधारकांनी आधार कार्डची नोंदणी केलेली नसेल त्यांनी कृपया बँकेत त्वरित येऊन आधार सेटिंग करून घ्यावं ही विनंती. MDTV न्यूज ब्युरो, नंदुरबार. मानवी आयुष्याला सुख तसेच शांती हवी असते. हे सर्व कुणाच्या तरी चरणावर माथा टेकवल्यावर मिळत असते. कदाचित त्यामुळेच हिंदुस्थानात मोठ्या संख्येने मंदिरांचे निर्माण केले गेले आणि केले जाते आहे. बघणार आहोत पुष्टीधाम महोत्सव. नंदनगरीत श्री वैष्णव दसा पोरवाड पंचमंडळ विविध सामाजिक उपक्रमात अग्रेसर आहे. समाज बांधवांसाठी आता देसाईपुरा भागात पुष्टीधाम मंदिराचे निर्माण करण्यात आले आहे. मंदिर निर्माणाच्या पृष्ठभूमीवर रविवारपासून महोत्सवाला प्रारंभ करण्यात आला. शोभायात्रा देखील निघाली. सोमवारी पाटोत्सव नंद महोत्सव घेण्यात आले. दुपारी तिलक दर्शन नंद महोत्सवाला समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती राहिली. सत्संग भजनाने देसाईपुरा भाग दुमदुमून गेला. चार वर्षापूर्वी आता जे रंगमेलच्या समोरची जी जागा आहे तिथे पूर्वी जुनी महाप्रभूजीची हवेली होती. 4 वर्षापूर्वी इथे आमचे आचार्य परमपूज्य 108 श्री युवा आचार्य ब्रजराज बाबाशी इथे नंदुरबारला पधारले होते. त्यांची श्रीनाथ चरित्रामृत कथा ही पोरवाडवाडीमध्ये झाली होती. त्यांच्या मार्गदर्शन त्यांच्या आशीर्वाद नंतर हा कार्य सुरू केलं. असं ठरवलं गेलं की ही जागावर आमचे श्रीनाथजी बाबा महाप्रभूजी आणि यमुनाजी तिघी स्वरूप महाराष्ट्रामध्ये कुठेच नाही आहे अशी तिघी स्वरूपची उभारणी करायची. त्यानंतर आम्ही हे सगळे मिळून हे कार्य वैष्णव दसा पोरवाड पंच यांच्या माध्यमातून हे सुरू केलं. सगळ्यांची पुष्कळ वैष्णव लोकांची आम्हाला मदत मिळाली. त्यानंतर हळूहळू हे कार्य वाढत गेलं. आर्किटेक्टने हे प्लॅन काढला. आमचे गुरु परमपूज्य ब्रजराज बाबाश्री बरोडाला असतात. त्यांचे मार्गदर्शन त्यांचे आशीर्वाद नंतर हे कार्य गती पकडायला लागलं. सगळ्यांनी आम्हाला सहकार केलं आणि आज आमचे श्रीनाथजी बाबाची मंदिर सुरू झालं. त्यांचे आविर्भाव आमचे गुरुनी केलं आणि आज श्रीनाथजी बाबाचं मंदिर अस्तित्वात आलं. पुष्टीधाम मंदिर निर्माणासाठी मार्गदर्शन करणाऱ्या वैष्णवाचार्य ब्रजराज कुमार यांच्या प्रवचनाने सोमवारी सायंकाळी या महोत्सवाची सांगता झाली. MDTV न्यूज ब्युरो, नंदुरबार. शाळांना आता सुट्ट्या लागल्या. विद्यार्थी वर्गाला मामाच्या गावाची ओढ लागली आहे. बस तसेच रेल्वेत यामुळे प्रवाशांची गर्दी वाढलेली दिसते. त्याचवेळी उन्हाचा परिणाम देखील जाणवतो. दुपारच्या वेळी स्थानकावर तसा शुकशुकाटच असतो. हे नंदुरबारचे बसस्थानक आहे. शाळांना सुट्ट्या तसेच लग्नसराई यामुळे स्थानकावर सध्या प्रवाशांची वर्दळ अपेक्षितच. तसेच सकाळी लवकर आणि सायंकाळी ती असतेच. उन्हामुळे मात्र दुपारच्या वेळी प्रवाशांचा फारसा वावर नाहीच. त्यातही गुन्हेगारी प्रवृत्ती वाढल्या आहेत. विशेषतः महिला व तरुणींच्या संरक्षणाची जबाबदारी पोलीस विभागाने घेतली आहे. निर्भया पथक बसस्थानकावर ठाण मांडून असते. 3 महिला आणि 2 पुरुष असे 5 कर्मचारी यांचे पथक निगराणी करते आहे. टवाळखोरांना यातून सावधानतेचा इशारा दिला जातोय. MDTV न्यूज ब्युरो, नंदुरबार. काळ झपाट्याने बदलतो आहे. साहजिकच आवडीनिवडी बदलत जात असल्याचे बोलावे लागेल. चॉकलेट मागणारी पोरे केव्हाच मॅगी मागू लागली. आता तर स्प्राईट आणि कोल्याकडे धाव दिसते. बघूयात ही बातमी. ही बातमी आता मुलांच्या सुटी संबंधी आहे.
सुटी लागली म्हणजे बच्चे कंपनी काहीशी मौज करायला लागते. आता तर सर्वांनाच खाय प्यायचे लाड पुरवावे लागतात. यामुळे बाजारही बदलला आहे. नवनवीन अर्थात मुलांना आकर्षित करणारे खाद्य उपलब्ध आहेत. स्प्राईट आणि कोला 5 रुपयात मिळतो. जाहिरातीमधील तो नाही, नावावरच्या त्या गोळ्या आहेत. बच्चे कंपनीला आकर्षक रूप पाहून खाण्याचा मोह होतो. पालकांना घेऊन द्यावे लागते. विक्रेत्यांचा व्यवसाय होतो, एवढेच. MDTV न्यूज ब्युरो, नंदुरबार. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. सामाजिक परिवर्तनाचे प्रणेते क्रांतीसूर्य महात्मा फुलेंना जयंतीनिमित्त अभिवादन. सतत दंगलीच्या अप्रिय घटनांनंतर नंदुरबारात माळी समाज महासंघाकडून प्रबोधन. इस्लाम धर्मीयांचा नंदुरबारात 2 दिवसीय इस्तेमा, लाखांवर अनुयायी उपस्थित. सराफ व्यावसायिकांचे नवे आंदोलन, पेढीवर सोन्याऐवजी झाली उसळची विक्री. सलग 3 दिवस बंद नंतर बँका गजबजल्या. पेन्शनरांसह ग्राहकांची दिसली गर्दी. आणि श्री वैष्णवदसा पोरवाल पंचमंडळातर्फे देसाईपुऱ्यात पुष्टीधाम मंदिराचे लोकार्पण. बातमीपत्रात इथेच थांबते. पुन्हा भेटूयात ताज्या घडामोडींसह याच वाहिनीवर. तोपर्यंत नमस्कार.